2018चा महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याच तोलामोलाचा पैलवान सोनू आहे. हिमाचल केसरी किताबाचा मानकरी आहे. कुस्तीला प्रारंभ झालेला. चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाळे मान भारत केसरी किताबाचा मानकरी आणि मंजित खत्रे भारत केसरी हरियाणाशी होणार आहे. त्यानंतर शिवा चव्हाण राष्ट्रीय विजेता आणि रणजित भाडोत्रे त्रिमूर्ती केसरी. प्रारंभाला चेकिरी पट काढून बॉलर पिक्स एकना ताबा घेतलेला आहे. अरे गिरीश भाऊ, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक इतिहास वेगळा बर का. एक टपरी चालक या महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो. एक रिक्षा चालक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि एक चहाच्या टपरीवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. हा राजकीय क्षेत्रातला इतिहास. परंतु एका लाकूड तोड्याचा पोरगा या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो. हे बाला रफिकचं उदाहरण आहे. खरंय 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 खरंय. बाला रफिकचं मी आठवण नाव सांगतो. बाला रफिक शेख हा करमाळा तालुक्यातला छोट्याशा गावातला पैलवान. वडिलांनी सांगितलं आंदळकर आबा गेले. 8च दिवस आबा आधी गेले आणि हो वाघ महाराष्ट्र केसरी झाला. फार मोठा इतिहास आहे मंडळी. अर्जुनवीर पुरस्कार गणपत आबा अंधळकर हिंद केसरी पैलवान. अरे त्यांनी सांगितलं जायच्या अगोदर हा माझ्या हातचा शेवटचा महाराष्ट्र केसरी पैलवान. आणि बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी झाला आणि जगताचा निरोप घेतला. अर्जुनवीर पुरस्कार गणपत 2007 आणि 2008चा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आबांचाच महाराष्ट्र केसरी. 2018चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आबांचाच महाराष्ट्र केसरी. पण परमेश्वरानं खरं सांगतो जुनं ते सोनं संपवलं. भाऊ जातीचा उल्लेख केला चुकीचा आहे. बाला रफिक शेख हा जातीने मुसलमान, परंतु त्याच्या वडिलांना पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला. माझा मुलगा महाराष्ट्र केसरी होऊ दे, मी आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणार म्हणून. आणि महाराष्ट्र केसरी शाबास ताबा घेतलेला. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला. डाव परतीडाव चालू झालेला. अरे हम भी किसी से कम नहीं, देखो मगर प्यार से. प्रत्येक जण कुस्ती करायला चाललेला असतो, पण कोण करतो? ज्याच्याकडे करंट आहे, पारा आहे, धील आहे, धाडस आहे, त्याची कुस्ती आहे. येड्या गबाळ्याचे काम नव्हे, ते जातीचे मडके हवे. नुसतं बघून जाऊ नका, टाळी वाजवून समाधान मानू नका. घरात सुद्धा आपल्या एक पैलवान तयार करा. कशासाठी तयार करा? कोणावर हात उघडण्यासाठी नाही, वरच्या वर हात तटवण्यासाठी पैलवान तयार करा. कुस्तीला दिवस फार चांगला आलेला आहे. 1999ला मी माईक हातात घेतलाय. 2025 साल आहे. 26 वर्ष. महाराष्ट्र आणि कर्नाटक रोजचं मैदान आहे. वर्षाला सीझनला 125 कुस्त्या मी करतो. पुऱ्या हिंदुस्थानाचा कुस्तीचा अभ्यास केलेला. नोंद घ्या, सुंदर कुस्ती आहे. आणि माझ्यासारखा छोटा निवेदक 2022 साली या कुस्ती क्षेत्राकडे आला. आणि खऱ्या अर्थानं या खानदेशामध्ये सातत्याने लाल मातीची सेवा करण्याचं भाग्य या खानदेशी जनतेने मला दिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी असतील, आपला दत्तू माळी असतील, गिरीश भाऊ महाजन सारखे मोठी माणसं, नगर देवळाचे जयतुराम भाऊ महाजन असतील, शरद पाटील असतील, नाना पाटील असतील. आणि मला खऱ्या अर्थानं कर्मभूमी करण्याचा योग या खानदेशाने केलेला आहे. मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. त्यातून बचण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त लांबी लावता, एक लंगी घालण्याचा प्रयत्न होता. त्यातनं बाला रफिकला त्यांना चकवा दिलेला आहे, बचलेला आहे. बच गया लेकिन पकडा गया. बालानं ताबा घेतला. सोनू घोरा घोमटा देखना ताबा घेतलेला. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. डाव सुंदर करण्याचा प्रयत्न आहे. यानंतर कुस्ती लागणार आहे. माऊली जमनाळे मान भारत केसरी किताबाचा मानकरी आहे आणि मंजित खत्रे भारत केसरी आहे.
आबे अंदर चले मंजित खत्री पहलवान। यानंतर पुकार केला जातोय सत्येंद्र मलिक भारत केसरी हरियाणा विरुद्ध योगेश पवार तयारी लागा। कमलजी धूमचड़ी रुस्तुम हिंद पंजाब विरुद्ध विक्रांत कुमार राष्ट्रीय विजेता हरियाणा। भूपेंद्र सिंह भारत केसरी पंजाब युधिष्ठिर दिल्ली आपण ही तयारीला लागा। शाबास ज्यांना ज्यांना पुकार दिले ते पैलवान तयारी लागा। खरंच तयारीला लागा। बराच वेळ झालेला आहे। दुपारी 12ला मैदान चालू झाले, रात्रीचं 9 वाजलेलं आहे। अजून 2-2.5 तासाचा कार्यक्रम आहे। अख्खन भारताच्या कानाकोपऱ्यातून देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकीन उपस्थित आहे। वेळेत तुम्ही आला, वेळेत कुस्ती केली तर वेळेत घरी जाता येईल, नोंद घ्या। भाऊ खरोखर जनता जनार्दनाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। एकही माणूस कुठं नाश्ता करायला सुद्धा गेला नाही बाहेर। खऱ्या अर्थाने ही गर्दी नसून ही कुस्तीतली दर्दी माणसं इथली आहे। तुमच्यावर प्रेम करणारा जनसागर आलेला आहे। जनसागराचा महासागर झालेला आहे आणि महासागराला उदान आलेलं आहे। उदान म्हणून बाहेरचा आत नाही, आतला बाहेर नाही, मुंगीला याला वाट नाही। गिरीश भाऊ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मी नुसत्या मोबाईल वरती कुस्त्या बघितल्या, 17 दिवसापूर्वी जाहिरात मला आली, आश्चर्य मी केलं। 22 कुस्त्या घेणार महाराष्ट्रामध्ये गाव आहे, अशा खंडामध्ये गाव आहे, पण याची तोड कोण काढणार नाही। खरं सांगतो नियोजन अतिशय जबरदस्त आहे। भारत कीर्तीचा पैलवान गोरा गोमटा देखना 6.25 फूट उंचीचा रोहित पटेल पैलवान। उज्ज्वल दीपक पाटील कुठं असेल तर तुझे आई वडील तुला घेण्यासाठी आलेले आहेत बाळा। स्टेजच्या पाठीमागे तुझे आई वडील आलेले आहेत। उज्ज्वल दीपक पाटील आपले आई वडील तुला शोधण्यासाठी आलेले आहेत। सत्येंद्र मलिक माऊली आलेला, मंजित खत्री आलेला, यानंतर शिवाज चव्हाण आणि रजत फाडोत्रे त्रिमूर्ती आपणही तयारीला लागायचा आहे। पैलवान सत्येंद्र मलिक भारत केसरी हरियाणाचा आहे। योगेश पवार उपमहाराष्ट्र केसरी पैलवान आहे। ताबडतोब आपण हे तयारीला लागायचं आहे। आज खरोखर जामनेर नगरीसाठी एक महत्वाचा दिवस आणि चांगला दिवस आहे। भाऊ तुमच्या जामनेरला अनेक दिवस चांगले असतील, पण चांगल्या दिवसातला चांगला दिवस म्हणजे धन्य आज सोन्याचा दिन वृक्ष अमृताचा धन। आज सोन्याचा दिवस खऱ्या अर्थाने या जामनेर नगरीला उजळलेला आहे। महाराष्ट्राच्या भारत देशाच्या काड्या कोपऱ्यातून आयोजक आणि संयोजकाचं कौतुक आहे। असंख्य कुस्ती शौकीन इथं आलेले आहे। जगतातले कीर्तिमानी पैलवान इथं आलेले आहेत। 9 देशातील पैलवान इथं बोलले आहेत। हे सोपं नवा आम्ही 30 वर्ष झाले आंतरराष्ट्रीय कीर्ती मैदान वर्षाला वर्णेला करतो, पण 1-2 देश येतो। पण देवाभाऊ केसरी किताबासाठी याच रोहित पटेलनं एवढं मोठं मैदानाचं नियोजन केलेलं आहे। 9 देशातले पैलवान या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये दाखल केलेले आहे। कौतुक करावं तेवढं थोडं आहे, चांगल्या कामाचं कौतुक करावंच लागतंय। खरं सांगतो आणि खरोखरच भाऊ तुम्हाला एक मार्गदर्शन या कुस्ती दंगलीसाठी करणारा रोहित पटेल पैलवान हिंद केसरी माझ्या समोर 2015ला मी फुरसुंगीला पुण्याच्या मुक्कामी कुस्ती बघितले हिंद केसरी रोहित युद्धवीर राणा बरोबर, आणि तिथं बाहेरल्या क्रीडावरती रोहित पटेलला हिंद केसरी युद्धवीर राणाला 4 मुंद्या चित केला। अगदी बरोबर आहे सर, त्या कुस्तीचा मी साक्षीदार आहे। अगदी बरोबर आहे। नुसता हिंद केसरी घेऊन थांबला नाही, 100 पदक नाव आहे त्याच्या। कुस्तीतला जादूगार आहे। वर्षाला महाराष्ट्रातून याच रोहित पटेलनं अनेक कुस्त्या केल्या, रेकॉर्ड माझ्याकडे आहे। 2003ला भारत पाकिस्तान झालं,
2003 ला प्रथम रोहित पटेल आले. 11 वर्ष वारणेला लढले. सुंदर एकेरी पट काढलेला. नाव त्याचं बाला रफिक शेख आहे. त्या डावाचं नाव आहे एकेरी पट. त्यात निघण्याचा प्रयत्न सोनूचा. आणि खिल्ले तोडून निघाला सोनू कुमार. डावाचं नाव खिल्ले आहे भाऊ. कुस्तीमध्ये 1200 डाव, 1200 टोळे. एका डावाचे 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 प्रकार. साधा घिस्सा डाव घ्यायचा झाला तर घिस्सा डावाचे 6 प्रकार. पोकळ घिस्सा, पैलवान घिस्सा, नवदरकडून घिस्सा, डक्का घिस्सा, फौजदारी घिस्सा, असे घिस्सा डावाचे प्रकार. पुन्हा एकदा ताबा घेतलेला. सोनं पैलवानावरती ताबा घेतला. बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेल्या. बाला रफिक शेखनं ताबा घेतलेला. ही चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाळे मान भारत केसरी किताबाचे मानकरी आणि मंजित खत्रे अशी कुस्ती होणार आहे. तेवीस तारखेकडे लक्ष द्या. पैलवान आणि वस्ताद खुशखबर आहे. रविवारी कुस्ती दंगल आहे. 23 तारीख नरसिंहाबाद या ठिकाणी नोंद. नशिराबाद. चालू कुस्ती संपल्यानंतर माऊली जमनाळे आणि मंजित खत्रे अशी कुस्ती लागणार आहे. पुन्हा एकदा हाताचा गोठा मानव ठेवलेला आहे. डाव आणि प्रतिडाव चालू झाला. बोलो पैलवानजी. 5 मिनट बाकी कुश्ती के. निकाली कुस्ती के 5 मिनट बाकी. निकाली कुस्ती करा. नाम भी कमाओ, दाम भी कमाओ. अपना नाम रोशन करो. तिथंच घुटना दिलेला आहे. त्यातनं बचलेला. बचण्यामध्ये सुद्धा तरबेज असावं लागतं. पडायचं बी नाही, पाडायचं बी नाही, करायचं बी नाही, करून बी द्यायचं नाही. मग महाराष्ट्रातला पंच लय हुशार आहे. तो असं केलं तर आम्ही असं होतो बाबानो. म्हणून धरेल तिथं डाव आहे, प्रतिडाव आहे. कुस्तीचा निकाल करा. आज निकालाला महत्व आहे. निकालाला टाळी आहे. निकालाला खिशात हात घातला जातो. लाखो रुपये कुस्तीला बक्षीस मिळतं. आणि भाऊंच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असाल की मानेवरती घुटना का ठेवतात पैलवान. भाऊ खरंच आहे. तसे हत्तीची मान मजबूत असावी लागते, तशी पैलवानाची मान ही मजबूत असावी लागते. त्या मानात त्याचा जीव असतो. पैलवानाची मान, हत्तीची मान आणि सापाची मान. मानातला जीव गेला की लोळा पांगळा होतो. जीव किती आहे त्याच्यात बघण्यासाठी. पायाचा घुटना मानावरती ठेवला जातो. हाताचा घुटना मानावरती ठेवला जातो. 5 मिनिटाचा टायमिंग दिलेला. टायमिंग तुमची आमची वाट बघत थांबत नाही. वेळ निघून गेलेला. काय मिनिटं काय सेकंद बाकी राहिलेला. डाव करा. वक्त किसी का इंतजार करता नाही. थांबला तो संपला. गती तिथं प्रगती. पैलवानजी बोलो. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. पुन्हा पायाचा घुटना मानावरती ठेवलेला. काय घुटना ठेवला. बाला रफिक शेख 6.25 फूट उंचीचा, 117 किलो वजनाचा, 117 किलो मानावरती बोजा पडलेला. आपल्या मानेवरती 117 जर बसला ना, जामनेर तर सोडा, जळगावच्या हाडाच्या डॉक्टरला सुद्धा मानेचं हाड सापडणार नाही. खराय खराय खराय. एवढं सोपं नाही हो. चल 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 बाला. रक्ताचं का पाणी थांबला रे बाला. नाव त्याचं बाला रफिक शेख. त्याचाच बंधू समीर शेख. वाघासारखी राम लक्ष्मणाची जोडी आहे. महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालायला लागलेल्या कुस्तीमध्ये फार मोठं नाव आहे. किती प्रयत्न केला बघा. म्हणून मगाशी सांगितलं पैलवानजी बोलो दोनो बे. 2 मिनिट बाकी आहेत. 2 मिनिटं बाकी राहिलेला आहे. अरे वा. बोला बोला भाऊ. माईक चालू करा. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. पटेल पैलवान कुस्ती करा. पटेल पहलवानला बोलवून सांगायला. रोहित पटेल पहलवान जी, पहलवान जी इधर आइए.
शाबास शाबास, हात काढलेला आहे, सुंदर हात काढून गिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे. पत्रकार मित्र नोंद घ्या, त्या डावाचं नाव आहे हात काढून गिस्सा. पाय लावून गिस्सा, धक्का गिस्सा, फौजदारी गिस्सा, पोकळ गिस्सा, नवंदर काढून गिस्सा. गिस्स्याचं 9 प्रकार आहेत आणि त्यातून तो वाचलेला आहे, गिस्सा डावातून वाचलेला आहे. पुढच्या कुस्तीचे पैलवान सत्येंद्र मलिक, योगेश पवार तयारी करून आकडेकडे या. कमलजी धोमचडे, रुस्तम हिंद पंजाब, विक्रांत कुमार आप भी तैयारी करके अंदर चलिए. चला भूपेंद्र पैलवान, सिंह विरुद्ध इधर पैलवान दिल्ली, आप भी अंदर चलिए. शाबास. पटेल पैलवान, नामदार साहेबांना जाऊन आपण भेटा. आले का? अरे पंच भाऊंचा आदेश आलाय. कुश्ती उधर बराबर. उधर देखो पहलवान जी. बराबर. हाँ को साहब, हाँ अच्छा अच्छा अच्छा, छोड़ दो छोड़ दो. काय केलं भाऊनी सोडायला लावलेली आहे. ए बाला लड्डू पैलवान चला. जी, माऊली चल, माऊली माऊली जमदाळे नावातच त्याच्या माऊली आहे. वागणं सुद्धा माऊली सारखा आहे. 100 गदेचा मालक आहे. 1-2 नव 100 गदा घेतल्या त्यानं. 100 पार केलं तर 111 गदेचा मानकरी झाला. 2 मिनिट और कुश्ती. माऊली त्याचं नाव आहे. चितपट 2 मिनिट. माऊली आकडे आता लिहिलाय. बराबर मंजित बराबर. कत्रे अब अंदर चले. बालार प्रेक्षक पैलवान मंत्री महोदयाने डिसिजन घेतलाय, आपण स्टेज कडे जावा. आणि कुस्ती लागते. माऊली जमनाडे महान भारत केसरी आणि मंजित खत्रे भारत केसरी हरियाणा. अरे कुश्ती बराबर. एक खुश खबर देण्यात येते. दिनांक 12 एप्रिल रोजी महात्मा फुले केसरी किताब लढत नगर देवळा मुक्कामी जाहीर करता जयराम भाऊ महाजन याची सर्वांनी नोंद घ्या. रजित मंडोते अंदर चले पैलवान. काय झाले पैलवान? आणि कुस्ती आखाड्यावरती आले. कुणाची कुस्ती लागली? महान भारत केसरी किताबाचा मानकरी माऊली हात वरती कर. गंगावेश तालीम कोल्हापूर आणि मंजित खत्रे भारत केसरी आहे हरियाणा.